Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to see our last method of pricing material issue, that is a weighted average method. Okay, before that just revise all the portion we have studied in last few lectures. Okay, तर आपला पोर्शन कुठला चालू आहे सध्या, प्राइसिंग मटेरियल इशू, राईट. जिथे आपण 3 मेथड्स आत्तापर्यंत शिकलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या? फिफो मेथड, लिफो मेथड, सिम्पल ॲव्हरेज मेथड, राईट. आठवत असेल सगळ्यांनाच. तर यामध्ये मी एक गोष्ट शिकवलेली होती तुम्हाला. तर पहा की सप्लायर, ओके, मी काय सांगितलेलं होतं तुम्हाला की मटेरियल इश्यूचा अर्थ काय होतो. तर मटेरियल इश्यू करणे म्हणजे काय, किंवा मटेरियल परचेस करणं म्हणजे काय. तर या ठिकाणी 2 कॉन्सेप्ट सांगितलेले होते मी तुम्हाला की परचेस, तुम्हाला लक्षात ठेवायचे काय, परचेस म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी, आणि दुसरं आहे इश्यू करणं म्हणजे काय, है ना. तर या 2 गोष्टीवरती आपला पूर्ण प्रॉब्लेम इथे डिपेंड करतो. तर आपण शिकतोय काय, प्राइसिंग मटेरियल इश्यू. जे कुठले मटेरियल इश्यू केले जातात, मटेरियल म्हटल्यानंतर काय असणार आहे, रॉ मटेरियल. क्लिअर आहे. तर रॉ मटेरियल इश्यू करणं म्हणजे काय, किंवा मटेरियल इश्यू करताना आपण प्राइसिंग कशा पद्धतीने घेतो, है ना. तर या मेथड्स आपण शिकलेले आहेत. यामध्ये आपण पाहिलं होतं की फिफो मेथड, लिफो मेथड अँड देन सिम्पल ॲव्हरेज मेथड, राईट. तर पहा, जेव्हा आपण सप्लायरकडनं मटेरियल खरेदी करतो म्हणजे काय, आपल्यासाठी आपण आपल्या दृष्टिकोनाने सांगायचे परचेस, ओके, म्हणजे काय तर परचेस, ओके. जेव्हा मटेरियल आपल्या या बिझनेस फर्ममध्ये येतं, कुठे बिझनेस फर्ममध्ये येतं, तेव्हा आपण ते कुठे स्टॉक करून ठेवतो किंवा कुठे स्टोअर करतो, तर ते स्टोअर करतो आपण आपल्या वेअरहाऊसमध्ये, गोडाऊनमध्ये, वेअरहाऊसमध्ये, है ना. तर त्या ठिकाणी आपण काय केलेलं असतं, तर ते मटेरियल कीप करून ठेवलेलं असतं. जेव्हा आपण तुम्हाला लगेच प्रोडक्शन स्टार्ट करायचं आहे, ॲक्च्युअलमध्ये तुम्ही आता लगेचच काय करताय तर प्रोडक्शन करताय, त्यावेळेस आपण वेअरहाऊसमधनं प्रोडक्शन हाऊसमध्ये मटेरियल आणतो, है ना. तर तेव्हा मटेरियल जे असतं ते वेअरहाऊस काय करत असतं, इश्यू करत असतं. काय करतं, वेअरहाऊस मटेरियल इश्यू करतं, राईट. तर या ज्या गोष्टी आहेत, परचेसेस किंवा इश्यू, या गोष्टींचं व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलं पाहिजे, है ना. या गोष्टींचं व्यवस्थित रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपण कुठल्या प्राईस घेतल्या पाहिजेत, कारण वेअरहाऊसमध्ये जेव्हा तुम्ही मटेरियल आणताय, सप्लायरकडनं तुम्ही मटेरियल खरेदी करताय, तर तुम्हाला वर्षभरासाठी लागत असतील 2000 युनिट्स लागत असतील, कन्सिडर करा. तर तुम्ही काय केलेलं आहे, तर मटेरियल या ठिकाणी 2000 एकदाच न खरेदी करता, किंवा 2000 तुम्ही एकदा खरेदी केलं तरीसुद्धा मागच्या वर्षामधलं काहीतरी उरलेलं तुमच्याकडे स्टॉक असेल तो यामध्ये ॲड करता, राईट. किंवा 2000चे 2000 एकदाच खरेदी न करता तुम्ही काय केले असतील, एकदा 1000 खरेदी केली असतील, परत 500 खरेदी केली असतील, आणि नंतर मग उरलेले 500 खरेदी केलेली असतील, असू शकतं ना. तर प्रत्येक वेळी तुम्ही परचेस करताय मटेरियल, त्यावेळेस प्राईस सेमच असेल असं आहे का. कधी ती 10 रुपीज होती, देन 11 रुपीज झाली, देन 12 रुपीज झाली, ओके. अशा पद्धतीने तुम्ही मटेरियल खरेदी केलेलं होतं, आणि जेव्हा तुम्ही ते प्रोडक्शन हाऊसमध्ये मटेरियल यूज करताय, तेव्हा तुम्ही 10 रुपीज प्राईस घ्यायची का, 11 घ्यायची का, 12 घ्यायची, कुठली घ्यायची प्राईस, हे देखील आपल्याला ठरवावं लागेल, है ना, राईट. तर या पद्धतीने आपल्याकडे जेव्हा मटेरियल असतं अवेलेबल झालेलं, तर आपण हे मटेरियल जेव्हा इश्यू करतो, यूजमध्ये आणतो, तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तुम्ही फॉर एक्झाम्पल की तुम्ही या ठिकाणी मटेरियल यूज केलं 500 युनिट्स तुम्ही यूज केलेली आहे त्या टोटल युनिट्समधनं, तर त्यावेळेस तुम्ही कुठली प्राईस घेतली पाहिजे. तुम्ही 10 रुपीज प्राईस, 11 रुपीज प्राईस, 12 रुपीज प्राईस, यापैकी कुठल्या प्राईसनुसार हे मटेरियल यूज केलेलं आहे. प्रोडक्शन हाऊससाठी हे कामच नसणार आहे, त्यांनी ते काम केले, त्यांनी युनिट्स यूज करून आपलं फिनिश्ड गुड्स काय तयार केलेले, फिनिश्ड गुड्स तयार केलेले आहेत. बट जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचं काय करता, रेकॉर्डिंग ठेवता, तेव्हा तुम्ही कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या रेटनी तो मटेरियल इश्यू केलेलं होतं ते देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे, किंवा रेकॉर्डिंगमध्ये व्यवस्थित लिहिलं पाहिजे, है ना. ॲट द एंड आपल्याला सगळं रेकॉर्डिंग तर दाखवावं लागेल. तर यासाठी तुम्ही रेट कुठला घेणार, तर आपल्याकडे या रेट्स घेण्यासाठी, किंवा 10 रुपीज, 11, 12 कुठली रुपीजनुसार तुम्ही मटेरियल इश्यू केलं म्हणजे काय केलं, वेअरहाऊसमधनं या ठिकाणी प्रोडक्शन हाऊसमध्ये मटेरियल इश्यू केलं, बट कुठल्या रेटनी इश्यू केलं, ते जे मेथड्स असतात त्या म्हणजे आपला फिफो, लिफो अँड सिम्पल ॲव्हरेज मेथड,
आणि आता जी पाहणार आहोत आपण ती वेटेड ॲव्हरेज मेथड. ओके, तर या सगळ्या मेथड्सनी तुम्ही काय करताय तर तुमचं मटेरियल इश्यू करताय त्या ठिकाणी, राईट. तर अशा पद्धतीनं काय केलं जातं, मटेरियल इश्यू केलं जातं, राईट. येते लक्षात काय काय करतोय आपण आणि का करतोय ह्या सगळ्या गोष्टी, का आपण प्राइसिंग मटेरियल इश्यू मेथड स्टडी करतोय, गरजेच्या का असतात वेगवेगळ्या मेथड्स. ओके, तर या ठिकाणी आपण पहिली जी मेथड पाहिली होती ती फिफो मेथड होती, ज्यामध्ये मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की एक्झाम्पल घ्या की आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा तुम्ही मटेरियल परचेस केलं तेव्हा 100 युनिट्स परचेस केले विथ द रेट ऑफ 10, 200 मटेरियल युनिट्स या ठिकाणी खरेदी केले विथ द रेट ऑफ 11. तर तुमच्याकडे मटेरियल किती झाले, 1000चे एक आणि दुसरं 2200चे झाले आहे ना. जर तुम्ही फिफो मेथडनी स्टडी करत असाल किंवा तुम्ही फिफो मेथडनी त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करत असाल तर काय होणार आहे, जे फर्स्टली इन झालेलं असेल तेच फर्स्टली आउट होणार आहे. याला काय म्हणतात, फिफो मेथड. लिफो मेथड एक्झॅक्ट याच्या अपोजिट असते, म्हणजे काय, जे लास्टली इन झालेलं असतं ते पहिल्यांदा आपण आउट करणार आहोत है ना. म्हणजे काय, तर आपण जेव्हा मटेरियल इश्यू करू, या ठिकाणी काय म्हटलं मी, मटेरियल इश्यू करतोय आपण. तर जेव्हा तुम्ही मटेरियल इश्यू कराल तेव्हा तुम्ही काय कराल, लिफो मेथडनुसार, तर पहिल्यांदा 1000 मधले युनिट्स त्या ठिकाणी काय कराल, इश्यू कराल. जेव्हा तुम्हाला 500 युनिट्स आता लगेचच लागणार आहेत, प्रोडक्शन हाऊसमध्ये तुम्ही पाठवताय, तर त्याची रेट तुम्ही काय घ्याल, तर 10 रुपीज घ्याल फिफो मेथडमध्ये. का, कारण फर्स्ट इन झालेलं मटेरियल फर्स्टली आउट करायचं आहे म्हणून. जेव्हा तुम्ही लिफो मेथडचा वापर कराल तेव्हा 500 युनिट्स तुम्ही इश्यू करताय प्रोडक्शन हाऊसमध्ये, तर तुम्ही कुठल्यामधले घ्याल, तर या 200मधले, म्हणजे 2200मधनं घेणार आहात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही रेट किती लावाल, 11 रुपीज लावाल. त्याला काय म्हणतात, लिफो मेथड. जे सेकंडली तुमच्याकडे आलेलं असेल, जे लास्टली तुमच्याकडे आलेलं असेल ते मटेरियल तुम्हाला पहिल्यांदा इश्यू करायचं आहे, त्याला म्हणतात लिफो मेथड. फिफो मेथड म्हणजे काय, जे पहिल्यांदा इन झालेलं मटेरियल असतं त्यालाच पहिल्यांदा आउट करायचं असतं. क्लिअर आहे. तर सिम्पल ॲव्हरेज मेथड म्हणजे काय सांगितलेली होती मी, तर सिम्पल ॲव्हरेज मेथडमध्ये याच पद्धतीने आपण स्टडी करू. तर सिम्पल ॲव्हरेज मेथडमध्ये काय आहे, तर तुमच्याकडे सेम 100 युनिट्स आहेत विथ द रेट ऑफ 10. ओके, वेअरहाऊसमधलं सांगते मी, वेअरहाऊसमध्ये तुमच्याकडे युनिट्स आहेत, 200 युनिट्स आहेत विथ द रेट ऑफ 11. ओके, मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, इश्यू करायचं आहे. ओके, काय करायचं आहे तुम्हाला, मटेरियल त्या ठिकाणी इश्यू करायचं आहे. पण या ठिकाणी आपण काय केलेलं होतं, तर सेपरेटली इथं मेंटेन किंवा सेपरेटली इथं आपण काय करतो, बॅलन्समध्ये रेकॉर्डिंग करतो. बट या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर जेव्हा आपण बॅलन्स हा जो कॉलम पाहिलेला होता, आठवत असेल, जोपर्यंत तुम्ही पहिलं स्टडी केलेलं नसणार आहे तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी चटकन लक्षात येणार नाहीत. तर बॅलन्सिंगमध्ये आपण काय करतो, तर डायरेक्टली 300 युनिट्स घेतो, या ठिकाणी टोटल घेतो आणि आपण काय केलेलं होतं, तर अमाऊंटमध्ये 3200 डायरेक्टली अमाऊंट घेतलेली होती. म्हणजे काय, 100 इंटू 10 इज इक्वल टू 1000, 200 इंटू 11 इज इक्वल टू 2200, प्लस केल्यानंतर 3200 आलं. ओके, बट या ठिकाणी आपण रेट कुठल्याही घेत नव्हतो है ना. आठवते तुम्हाला, रेट आपण या ठिकाणी काय करायचं, तो कॉलम ॲज इट इज कीप करायचं, त्यामध्ये काहीच लिहायचं नाहीत. बट जेव्हा आपल्याला इश्यू करण्याची वेळ यायची, आपल्याला इश्यू करण्याची वेळ यायची, तर त्या ठिकाणी आपण रेट कसा कन्सिडर केलेला होता, तर आपल्याकडे 2 रेट अवेलेबल आहेत, 10 रुपीज अँड 11 रुपीज. ओके, तर या पद्धतीने रेट जेव्हा काढायचं असेल तेव्हा आपण 10 + 11 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय, तर 10.5 रुपीज इतका आपला रेट यायचा. याला काय म्हटलं जातं, सिम्पल ॲव्हरेज मेथड, ज्यामध्ये रेटचा ॲव्हरेज घेतला जातो. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला मटेरियल इश्यू करायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 200 मटेरियल इश्यू करायचं असेल, तर तुम्हाला या गोष्टीचं कन्सिडरेशन करण्याची गरज नाही की मी इथलं घेते किंवा यातले मटेरियल इश्यू करते, कारण मला डायरेक्टली ॲव्हरेज रेट घ्यायचं आहे. बट तुम्हाला त्याच रेट कन्सिडर करायचे ज्या तुमच्या या स्टॉकमध्ये इन्क्लूड असतील. ओके, ज्या या स्टॉकमध्ये इन्क्लूड असतील त्याच रेटचा ॲव्हरेज तुम्हाला घ्यायचे, भलेही ते 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, डझंट मॅटर, तुम्हाला सगळेच रेट्स त्या ठिकाणी घेऊन ॲव्हरेज काढावं लागेल. म्हणजे तुम्ही ते 200 युनिट्स जेव्हा इश्यू कराल तेव्हा रेट तुम्ही घेणार आहात 10.5 रुपीज. क्लिअर आहे. या पद्धतीने आपण ती मेथड स्टडी केलेली होती. लक्षात येत नसेल तर परत एकदा तुम्ही जाऊन ते लेक्चर्स पहा, म्हणजे तुमच्या क्लिअरली लक्षात येईल. त्यानंतरच तुम्ही ही आपली 4th नंबरची मेथड पाहायची आहे. ओके, नाव सी अवर प्रॉब्लेम विथ द हेल्प ऑफ वेटेड ॲव्हरेज
मेथड. ओके, तर वेटेड ॲव्हरेज मेथड काय असते, कशा पद्धतीने या ठिकाणी आपण वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत ते आपण पाहू. ओके, तर हा आहे तुमचा प्रॉब्लेम. तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची आहे किंवा तुम्ही आपला जो रेकॉर्डिंग केलेला पूर्ण लेक्चर असणार आहे तो पॉज करायचा आहे. पॉज केल्यानंतर तुम्ही नोट डाऊन करून घ्या पूर्ण प्रॉब्लेम अँड देन परत एकदा लेक्चर स्टार्ट करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करणं इझी जाईल. ओके ओके, सी दिस इज आवर फॉर्मॅट. हे स्ट्रक्चर आहे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्विंगचं. सेम आहे, चारही मेथडला सेम फॉर्मॅट आहे, काही चेंजेस नाही आहेत. स्टोअर लेजर अकाउंट विथ द हेल्प ऑफ वेटेड ॲव्हरेज मेथड, डेट कॉलम, रिसिट कॉलम, इश्यू कॉलम अँड देन बॅलन्स कॉलम. ओके, तर 4 मेन कॉलम आहेत. या पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला 4 कॉलम मिळतील, इश्यूमध्ये 4 कॉलम आणि बॅलन्समध्ये फक्त 3 कॉलम आहेत. ओके, याला म्हणतो आपण रेफरन्स नंबर दिलेला असेल तर पुट करा, अदरवाईज स्किप इट. ओके, फर्स्ट आहे क्वांटिटी, देन रेट अँड देन अमाऊंट. क्वांटिटी, रेट, अमाऊंट. ओके, क्लिअर आहे, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही समजण्यासाठी. ओके, नाउ स्टार्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, look at all the transactions. Show how the items given ahead relating to the purchase and issue of a raw material will appear in the store ledger account using simple average method and weighted average method. आपण simple average method नुसार हा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे लास्ट लेक्चरमध्ये. आपण weighted average मेथडचा आता यूज करणार आहोत. 2018चे सर्व ट्रान्झॅक्शन्स आहेत. ओके, सी 2018 हिअर. ओके, सो काय म्हणतोय आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन बघा. जानेवारी 1 ओपनिंग बॅलन्स इज 300 युनिट्स ॲट द रेट ऑफ 8 पर युनिट. ओके, तर 1 युनिट आपला कितीचा आहे तर 8 रुपीजचा आहे. सॉरी, तर काय सांगितले, हे डायरेक्ट बॅलन्सिंग फिगर आहे किंवा ओपनिंग स्टॉक आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली या ठिकाणी घेऊ 300 युनिट्स विथ द रेट ऑफ 8, सो 2400. ओके, नाउ सी द सेकंड वन. January 3 purchase 400 units at the rate of 9 each. ओके, January 3 काय केलेलं आहे, परचेस केलेले आहेत. किती युनिट्स आहेत, 400 युनिट्स विथ द रेट ऑफ 9. सो व्हॉट विल विथ द प्राइस. नाउ लुक ॲट द बॅलन्सिंग फिगर. हे इम्पॉर्टंट आहे. आता इथं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, इथं थोडासा डिफरन्स असणार आहे. आपल्याकडं ऑलरेडी किती आहेत, 300 युनिट्स आहेत. न्यूली परचेस केलेली असतील 400 युनिट्स, तर आपल्याला प्लसमध्ये घ्यावं लागतं. 300 + 400 इज इक्वल टू 700 युनिट. रेटचा कॉलम असाच असू द्या. 2400 + 3600 इज इक्वल टू व्हॉट, 6000. ओके, सो क्लिअर आहे. तर या ठिकाणी रेट कशी काढली जाते हे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही समजून घेणं. तर या ठिकाणी आपल्याला रेट कशा पद्धतीने काढायचे, सिम्पल ॲव्हरेज मेथडमध्ये आपण काय करायचो, 8 + 9 डिवायडेड बाय 2 करायचो. ओके, क्लिअर आहे. बट या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे रेट काढण्यासाठी, तर सिम्पली तुम्हाला या ठिकाणी 6000 डिवायडेड बाय 700 करायचं आहे. काय करायचं, सॉरी, 6000 डिवायडेड बाय 700. या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमची प्राइस येईल 8.57. ओके, क्लिअर आहे. तर या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. नाउ लुक ॲट द नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. January 7 इश्यू 200 युनिट्स. तर या ठिकाणी काय केलेले आहेत, 7 जानेवारीला मटेरियल इश्यू केलेले आहेत आपण. किती युनिट्स, तर 200 युनिट्स. तर रेट कुठली घेणार आहेत आपण, डायरेक्टली 8.57 घेणार आहोत, कारण त्यानंतर आपण कुठलाही स्टॉक या ठिकाणी खरेदी केलेला नाही. सो 8.57 200 × 8.57 इज इक्वल टू 1740. क्लिअर आहे. 200 युनिट्स आपण येतनं घेतलेले आहेत. सो बॅलन्सिंग फिगरमध्ये 500 युनिट्स जातील. या ठिकाणी रेट आत्ताच नाही लिहायचं आहे तुम्ही. 6000 - 1714 आपलं फिगर येणार आहे या ठिकाणी
4286. ओके, क्लिअर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर या पद्धतीने सॉल्विंग करायचं आहे. 4286 डिवायडेड बाय 500 करायचं आहे तुम्हाला. काय येतं पहा, 8.57. सेमच आलेला आहे, थोडासा फरक नेक्स्ट डिजिटमध्ये होतो. ओके, पण आपण टू डिजिटपर्यंतच घेतले, त्यामुळे तुम्हाला एवढा डिफरन्स या ठिकाणी दिसणार नाही. आणि 2 डिजिटपर्यंत घेतलं तरी पण ओके आहे. ओके, नाव लुक ॲट द नेक्स्ट वन. जानेवारी 11 इश्यू 300 युनिट्स. परत एकदा आपण काय केलेले आहेत, 300 युनिट्स या ठिकाणी इश्यू केलेले आहेत. जानेवारी 11 काय केलेले आहेत, इश्यू किती, 300 युनिट्स. ओके, तर आपल्याकडे अजूनही नवीन रेट कुठलाही आलेला नाही. का, कारण आपण कुठलेही परचेसेस केलेले नाहीत. त्यामुळे 8.57 डायरेक्टली घेऊ शकतो. 300 इंटू 8.57 इज इक्वल टू 2571. ओके, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला. 500 मायनस 300 युनिट्स इज इक्वल टू 200 युनिट्स. ओके, रेट आत्ताच नाही घ्यायचं आहे तुम्हाला. 4286 मायनस 2571. तर आपल्याकडे आता बॅलन्स येईल 1705. ओके, तर या ठिकाणी 5 इतकंच रेट येणार आहे. तर 1715 डिवायडेड बाय 200 येईल 8.57. ओके, क्लिअर आहे या ठिकाणी. नाव लुक ॲट द नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. सी व्हॉट इज इट. जानेवारी 16 परचेसेस 400 युनिट्स विथ द रेट ऑफ 10 ईच. ओके, सी जानेवारी 16 परचेसेस केलेले आहेत 400 युनिट्स विथ द रेट ऑफ 10, म्हणजे येईल किती, 4000. ओके, 4000 कुठल्याही प्रकारचा इश्यू या ठिकाणी आपण केलेला नाही आहे, त्यामुळे 200 प्लस 400 येईल आपले 600 युनिट्स. आत्ताच रेटकडे पाहायचं नाही आहे. 1715 प्लस 4000 इज इक्वल टू 5715. आता आपण रेट काढू. 5715 डिवायडेड बाय 600. पहा रेट किती येतोय, तर या ठिकाणी रेट येतोय आपला 9.52. ओके, क्लिअर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला रेट काढत जायचं आहे. जानेवारी 21 इश्यू 500 युनिट्स. किती इश्यू केलेत आपण, 500 युनिट्स. ओके, जानेवारी 21 इश्यूड 500 युनिट्स. रेट कुठल्याही पद्धतीचा आता इथे परचेसेसमध्ये नाही आहे, त्यामुळे रेट आपण घेऊ शकतो 9.52. 500 इंटू 9.52 इज इक्वल टू 4760. ओके, 600 मायनस 500 इज इक्वल टू 100 युनिट्स तुमचे बॅलन्सिंग फिगरमध्ये येतील. रेट आत्ताच नाही घेणार आहोत आपण. 5715 मायनस 4760 करा, किती येते पहा या ठिकाणी. तर येतील आपले या ठिकाणी आपले येतील 955. ओके, 955. क्लिअर आहे. तर रेट काढून घेऊ आपण. 955 डिवायडेड बाय 100. क्लिअर आहे या ठिकाणी. 9.55 इतका रेट येऊन जाईल. ओके, नाव लुक ॲट द नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. जानेवारी 25 परचेसेस 700 युनिट्स विथ द रेट ऑफ 11. ओके, तर नेक्स्ट डेट आहे आपली जानेवारी 25ला आपण परचेसेस केलेले आहेत. 700 युनिट्स आहेत या ठिकाणी विथ द रेट ऑफ 11. बॅलन्स येईल 7700. ओके, क्लिअर आहे. कुठल्याही पद्धतीचा इश्यू या ठिकाणी केलेला नाही आहे. 100 प्लस 700 इज इक्वल टू येऊन जाईल आपलं 800. 955 प्लस 7700 किती येईल बघा बॅलन्स, 8655. ओके, या ठिकाणी क्लिअर आहे. आपल्याला 8655 डिवायडेड बाय 800 करा, किती येते रेट पहा या ठिकाणी. तर रेट येतोय आपला 10.81. ओके, 2 डिजिटपर्यंतच घेतोय आपण, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण पाहू आपला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. जानेवारी 28 इश्यू 200 युनिट्स. तर इश्यू केलेले आहेत आपण. डेट किती आहे आपलं, जानेवारी 28. इश्यू युनिट्स आपण केलेले आहेत 200. रेट आपला तोच असेल 10.81. बॅलन्स बघा आपलं किती येतं आहे, 200 इंटू 10.81 इज इक्वल टू 2162.
ओके. सो 800 मायनस 200 येईल आपलं बॅलन्स या ठिकाणी 600 युनिट्स. या ठिकाणी रेटकडे लक्ष आत्ताच नाही देते. 8655 मायनस 2162 करा, येईल आपलं बॅलन्स 6493. 6493 डिवायडेड बाय 600 करा, आपल्याकडे रेट येईल 10.82. ओके, इथंपर्यंत लक्षात येते. आता आपण पाहू आपला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. जानेवारी 31 शॉर्टेज आहे 50 युनिट्स. पहा, मी शॉर्टेजबद्दल तुम्हाला अगोदरही सांगितले. शॉर्टेज आणि सरप्लस काय असतं. शॉर्टेज आपल्या दृष्टीने म्हणजे रेकॉर्डिंगच्या दृष्टीने शॉर्टेज असेल तर ते इशू कॉलममध्ये घ्यावं लागेल, आणि रिसिप्ट असेल किंवा एक्स्ट्रा आपलं सरप्लस दाखवलेलं असेल तर ते आपल्यासाठी असतं रिसिप्ट, म्हणून आपण ते रिसिप्ट कॉलममध्ये दाखवतो. काय होतं माहिती का, रेकॉर्डिंग करते वेळेस एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडे जे काही स्टॉक अवेलेबल आहे त्यातला काही स्टॉक आपल्याकडे वेस्टेजमध्ये गेला असेल, थेफ्टमध्ये गेला असेल किंवा खराब झालेला असेल. ओके, त्यामुळे आपल्याकडे काहीतरी शॉर्टेज त्या ठिकाणी दाखवलं जातं. तर ते शॉर्टेज कुठे दाखवायचं आपण किंवा कुठे रेकॉर्ड करायचं, म्हणून ते रेकॉर्ड आपण काय करतो, इशूमध्ये करतो, कारण ते आपल्या दृष्टीने इशू आहेत. त्याच पद्धतीने आपल्यासाठी सरप्लस काय असतं बघा. सरप्लसमध्ये रेकॉर्डिंगमध्ये कुठल्या कारणामुळे आपल्याकडे एक्स्ट्रा युनिट्स निघत असतील किंवा आपल्याकडे रेकॉर्डिंगमध्ये आपण काही युनिट्सचं रेकॉर्ड व्यवस्थित केलं नाही, त्यामुळे ॲट द एंड आपल्याकडे काही युनिट्स एक्स्ट्रा दिसत आहेत. तर ते एक्स्ट्रा युनिट काय असतील तर ते आपल्यासाठी रिसिप्ट असतील, कारण कधी ना कधी ते परचेस केल्यामुळे आपल्याकडे ते अवेलेबल आहेत. ओके, बट रेकॉर्डिंगमध्ये आपण मागे कुठेतरी ते रेकॉर्ड केले नसल्यामुळे ॲट द एंड आपल्याला ते सरप्लस दाखवत आहे, त्यामुळे आपण सरप्लस हे रिसिप्ट साईडला घेतो. ओके, या ठिकाणी शॉर्टेज आहे 50 युनिट्स. तर डेट आहे आपल्याकडे जानेवारी 31. तर यामध्ये आपल्याकडे काय दाखवलेलं आहे, शॉर्टेज दाखवलेलं आहे. सो 50 युनिट्सचं शॉर्टेज आहे. रेट आपण 10.82. नाव 50 इंटू 10.82 इज इक्वल टू येईल 541. ओके, तर 600मधनं 50 युनिट्स आपले लेस केल्यानंतर आपले युनिट्स रिमेंड राहतात या ठिकाणी 550. 6493मधनं 541 लेस करा, आपल्या अमाऊंट येते 5952. ओके, तर आता रेट काढून घेऊ आपण. 5952 डिवायडेड बाय 550. 5952ला 550ने डिवाइड केल्यानंतर आपला रेट येतो या ठिकाणी 10.82. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हा रेट देखील मिळणार आहे विथ द हेल्प ऑफ वेटेड ॲव्हरेज मेथड. तर शेवटी तुम्हाला लिहायचे क्लोजिंग स्टॉक, म्हणजे की आता आपल्याकडे किती स्टॉक उरलेला आहे, तर 550 युनिट्स आहेत आपल्याकडे ॲट द रेट ऑफ 10.82. ओके, पर युनिट. तर अमाऊंट किती आहे 5952. ओके, अशा पद्धतीने आपण वेटेड ॲव्हरेज मेथड यूज करू शकतो. प्रॅक्टिससाठी मी खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला देईन. तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल 4ही मेथडनी सॉल्व करायचे आहेत.